उपसरपंचाची प्रतिक्रिया। लोकांना अर्ज लावलेला आहे ग्रामपंचायतला की हा घर अतिक्रमणमध्ये असून ह्या घराला तोडण्यात यावा, याच्यावरच आम्ही कारवाई घेतला आहे आणि याकरताच JCP बोलून हा घर तोडण्यासाठी काम सुरू केलं आहे। मॅडम, सूत्रानुसार असं आम्हाला माहीत पडले आहे की आपल्या गावामध्ये एकच अतिक्रमण नाही, कमीत कमी 10 ते 15 घरं अतिक्रमणामध्ये आहेत, पण त्या अतिक्रमणावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता फक्त गावातील एकच आदिवासीवर तुम्ही अतिक्रमणावर आक्रमण केलेले आहे, तर त्याबद्दल आपण काय बोलणार आहे? नाही तर लोकांना जसं ऑब्जेक्शन जसं 2च घरावर झालं आहे ना, अतिक्रमण म्हणून पूर्ण सर्व गावच येत आहे। आतापर्यंत सूत्रानुसार आम्हाला माहीत पडलं आहे की तुमचे जे सरपंच आहेत थेर ते अतिक्रमणच्या घरामध्ये राहतात आणि अतिक्रमणमध्ये फाउंडेशन तयार केलेले आहे, तर ह्या संदर्भात आपण काय बोलणार आहे? नाही, अतिक्रमणमध्ये त्यांचं घर सुद्धा अतिक्रमणमध्ये पण गावातील लोकांचं बोलणं आहे की त्यांनी आता 2 दिवस आधी घर सोडलेले आहे। नाही ते तिकडेच राहत आहेत। मग मॅडम, जे घर जिथं ते थांबत होते आतापर्यंत तिथं जे अतिक्रमण झालेले आहे, तर त्या अतिक्रमणाला आपण तोडणार की नाही तोडणार? बांधत आहेत त्या जो जिथं होते आतापर्यंत सरपंच, तो घर तोडणार की नाही तोडणार आतापर्यंत? नाही। तर आपण बघितले की उपसरपंच ग्रामपंचायत बामणी यांच्या निदर्शनास गावात खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे व सरपंचाचे अतिक्रमण असून सरपंच व बाकी गावातील लोकांचे अतिक्रमण न काढता आपली वैयक्तिक भांडणाला सार्वजनिक रूप देऊन आदिवासीवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। सरपंच सुभाष थेर यांच्या घर अतिक्रमणमध्ये आहे हे सर्वांना माहीत आहे, पण सरपंचाचे घर न पाडता गावातील आदिवासीचे घर पाडण्यात येत आहे व प्रशासन डोळ्यावर काळी पट्टी बांधून तमाशा बघत आहे। आता पीडितला न्याय मिळणार काय? सरपंचावर कलम 14 नुसार कारवाई होणार काय? सरपंच ग्रामसेवक यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन न करता केले उल्लंघन, तर सरपंच ग्रामसेवकावर कोणती कारवाई होणार? बघूया पुढील बातमीमध्ये। रामेश्वर पंधरे, युवा आवाज, लाईव्ह न्यूज। अन्यायाच्या विरुद्ध, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बातम्या बघण्याकरिता चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नमस्कार।